शिपाई भरती, त्याचबरोबर सुरक्षा रक्षक, त्याचबरोबर पहारेकरी, त्याचबरोबर कक्षसेवक, त्याचबरोबर पाणीवाल्या असे विविध प्रकारचे जे विद्यार्थी मिळून गट संवर्गातले पद निघाले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये। आणि शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असेल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या भरतीमध्ये। आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे 14 सप्टेंबर 2025 पासून फॉर्म भरणे चालू होत आहे। आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 4 ऑक्टोबर 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि या भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे। आणि सरकारी नोकरी एक लक्षात ठेवा, तर या भरतीची संपूर्ण जाहिरात मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। त्याचबरोबर यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं या भरतीची जाहिरात कुठे भेटणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। त्याचबरोबर या भरतीमध्ये पेपर आहे की नाही आहे, त्याचबरोबर निवड प्रक्रिया या भरतीमध्ये वयोमर्यादा फी काय संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या भरतीबद्दल। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये हे शिपाई झालं, सुरक्षा रक्षक झालं, त्याचबरोबर पहारेकरी झालं, कक्षसेवक झालं, पाणीवाला झालं, असे विविध प्रकारचे गट संवर्गातली जे विद्यार्थी मिळवणं हे पदांसाठी भरती निघाली आहे। आणि त्याचबरोबर आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 38 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येते। आणि मागासवर्गीय कॅटेगरी असाल, खेळाडू असाल, अनाथ असाल, आदूक असाल तर 5 वर्ष सूट भेटणार आहे, म्हणजे 18 ते 45 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। फीचा जर विचार केला तर खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फी आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे। आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे जे विद्यार्थी मिळवणं मिरज हे नोकरीचं ठिकाण आहे, एक लक्षात ठेवा। तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज सांगलीमध्ये जे हे भरती या ठिकाणी निघालेली आहे। आणि पगार सुद्धा 15,000 ते 47,600 पर्यंत आपल्याला पाहायला भेटणार आहे। आणि जागांचा जर विचार केला तर 263 जागा यामध्ये आहे आणि विविध वेगवेगळ्या प्रकारचे यामध्ये पद आहेत, तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो। बघू शकता शिपाईचा पद आहे, पगार 15,000 ते 47,600 पर्यंत आणि हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज मधले पद आहे। शवविच्छेदन परिचर्चा 4 जागा आहे, त्याचबरोबर शवविच्छेदन कक्ष परिचर्चा 6 जागा आहे, प्रयोगशाळा परिचर्चा या ठिकाणी 5 जागा आहे, प्रयोगशाळा सेवकच्या 2 जागा आहे, त्याचबरोबर चतुर्थ श्रेणी कर्मचारीच्या 3 जागा आहे, वसतिगृह सेवकच्या 11 जागा आहे, त्याचबरोबर जे सुरक्षा रक्षकच्या यामध्ये 7 जागा आहे, त्याचबरोबर अंधारखोली परिचर्चा 3 जागा आहे। त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज मध्ये जर पाहिलं तर शिपाईच्या 5 जागा आहे, त्याचबरोबर कक्षसेवक रुग्णसेवकच्या 14 जागा आहे, त्याचबरोबर औषध वितरण सेवकच्या 6 जागा आहे, बाह्य रुग्णसेवकच्या 3 जागा आहे, अपघात विभाग सेवकच्या 5 जागा आहे, शस्त्रक्रिया परिचर्चा 8 जागा, अंधारखोली परिचर्चा 1 जागा आहे, शवकिरण परिचर्चा 1 जागा आहे, रक्तपेढी परिचर्चा 3 जागा आहे, रुग्णवाहक पटकच्या या ठिकाणी 3 जागा आहे, सहाय्यक स्वयंपाकीच्या 1 जागा आहे, सुरक्षा रक्षक पहारेकरीच्या 6 जागा आहे, माळीच्या 1 जागा आहे, धोबीच्या 2 जागा आहे, नावीच्या 2 जागा आहे, प्रयोगशाळा परिचर्चा 16 जागा आहे, व्रणोपचारकच्या 2 जागा आहे, स्वयंपाकीची 1 जागा आहे। संस्थेचे नाव तुम्ही बघू शकता, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगलीमध्ये जर पाहिलं तर कक्षसेवकच्या 51 जागा आहे, पहारेकरीच्या 13 जागा आहे, शिपाईच्या 10 जागा आहे, शवकिरण सेवकच्या 6 जागा आहे, स्वयंपाकीच्या 7 जागा आहे, बाह्य रुग्णसेवकच्या 3 जागा आहे, धोबीच्या 5 जागा आहे, दवाखाना सेवकच्या 3 जागा आहे, शस्त्रक्रिया सहाय्यकच्या 4 जागा आहे, शस्त्रक्रियागार सहाय्यकच्या 4 जागा आहे, त्याचबरोबर स्वयंपाक मदतनीसच्या 3 जागा या ठिकाणी आहे, शस्त्रक्रियागार सेवकच्या 3 जागा आहे, व्रणोपचारकच्या 4 जागा आहे, रक्तपेढी सेवकच्या 3 जागा आहेत, उद्वाहक चालकच्या 3 जागा आहे, माळीच्या 2 जागा आहे, प्रयोगशाळा सेवकच्या 2 जागा आहे, नाभिकच्या 2 जागा आहे, मिस्त्री कॉम्प्युटर कार्पेंटरच्या 1 जागा आहे, त्यानंतर कार्यशाळा परिचरची 1 जागा आहे, पाणीवाल्याची 1 जागा आहे, शिंपीची 1 जागा आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं संस्थेचे नाव आरोग्य शिक्षण पदक तासगाव मध्ये जर पाहिलं तर शिपाईची 1 जागा आहे, प्रयोगशाळा सेवकची 1 जागा आहे, दंत परिचरची 1 जागा आहे, स्वच्छता सेवकच्या 1 जागा आहे, स्त्री कक्षसेवक आयाच्या 2 जागा आहे। त्यानंतर अशा प्रकारे जे विद्यार्थी मिळवणं यामध्ये पद आहे, सर्वच पद हे गट संवर्गातले पगार 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे आणि सरकारी नोकरी आहे। आणि या भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियेत जर पाहिलं तर पेपरच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे। यामध्ये पेपर आपला घेतला जाणार आहे, पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणित बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 200 मार्कासाठी हा पेपर असणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे। आणि पेपरसाठी नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे, कारण की गट संवर्गातला पद आहे, पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे। आणि या भरतीची जर तुम्हाला संपूर्ण जाहिरात पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर म्हणून, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे, तर तुम्ही ते
जॉईन करून घ्या, कारण की त्यावर जे विद्यार्थी मित्रांनो आपण हे सर्व जाहिरात या ठिकाणी टाकले आणि नवनवीन जाहिरात त्यावर आपण टाकत असतो। तर या भरतीची संपूर्ण जाहिरात मी तुम्हाला दाखवून देतो। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज सांगली या भरतीची व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज आणि सांगलीमध्ये ही भरती निघाली, ज्यामध्ये शिपाई झालं, सुरक्षा रक्षक झालं, त्याचबरोबर प्रयोगशाळा सेवक झालं, त्याचबरोबर वसतिगृह सेवक झालं, असे चतुर्थ श्रेणी अशा भरपूर यामध्ये पदांसाठी ही भरती या ठिकाणी निघाली आहे। तर बघू शकता तुम्ही शिपाईचं यामध्ये 6 जागा आहे, शवविच्छेदन परिचरचे 4 जागा आहे, शवविच्छेदन कक्ष परिचरच्या 6 जागा आहे आणि तुम्ही संस्थेचे नाव बघू शकता या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज। त्यानंतर प्रयोगशाळा परिचरच्या यामध्ये 5 जागा आणि सर्व याच्यात जो पगार आहे 15,000 ते 47,600 पर्यंत। त्यानंतर प्रयोगशाळा सेवकचं पद आहे 2 जागा आहे, चतुर्थ श्रेणी कर्मचारीच्या 3 जागा आहे, वसतिगृह सेवकच्या 11 जागा आहे, सुरक्षा रक्षकच्या 7 आहे, अंधार खोली परिचरच्या 3 आहे। त्यानंतर संस्थेचे नाव पहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज, शिपाईच्या 5 जागा आहे, कक्ष सेवक रुग्णसेवकच्या 14 जागा आहे, त्यानंतर औषध वितरण सेवकच्या 6 जागा आहे, बाह्य रुग्णसेवकच्या 3 जागा आहे, अपघात विभाग सेवकच्या 5 जागा आहे, त्याचबरोबर शस्त्रक्रिया परिचरच्या 8 जागा आहे, अंधार खोली परिचरच्या 1 जागा आहे, किरण परिचरच्या 1 जागा आहे, रक्तपेढी परिचरच्या 3 जागा आहे, रुग्ण पटवाहकच्या 3 जागा आहे, सहाय्यक स्वयंपाकीच्या 1 जागा आहे, सुरक्षा रक्षक पहारेकरीच्या 6 जागा आहे, माळीच्या 1 जागा आहे, धोबीच्या 2 जागा आहे, नावीच्या 2 जागा आहे, प्रयोगशाळा परिचरच्या 16 जागा आहे, व्रणोपचारकच्या 2 जागा आहे, स्वयंपाकीच्या 1 जागा आहे। त्यानंतर संस्थेचे नाव पहा पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली, कक्ष सेवकच्या 51 जागा आहे, पहारेकरीच्या 13 जागा आहे, शिपाईच्या 10 जागा आहे, किरण सेवकच्या 6 जागा आहे, स्वयंपाकीच्या 7 जागा आहे, बाह्य रुग्ण सेवकच्या 3 आहे, धोबीच्या 5 जागा आहे, दवाखाना सेवकच्या 3 जागा आहे, शस्त्रक्रियागार सहाय्यकच्या 4 जागा आहे, स्वयंपाकी मदतनीसच्या 3 जागा आहे, शस्त्रक्रिया सेवकच्या 3 जागा आहे, व्रणोपचारकच्या 4 जागा आहे, रक्तपेढी सेवकच्या 3 जागा आहे, उद्वाहक चालकच्या 3 जागा आणि माळीच्या 2 जागा आहे। त्यानंतर प्रयोगशाळा सेवकच्या 2 जागा आहे, नाभिकच्या 2 जागा आहे, मिस्त्री कम फीडर कॉर्पेंटरच्या 1 जागा आहे, कार्यशाळा परिचरच्या 1 जागा, पाणीवाल्याची 1 जागा आहे, शिंपीची 1 जागा आहे। तर अशा प्रकारे त्यानंतर पहा संस्थेचे नाव आरोग्य शिक्षण पथक तासगाव, शिपाईची 1 जागा आहे, पगार 15,000 ते 47,600, प्रयोगशाळा परिचरचे 1 जागा आहे, दंत परिचरच्या 1 जागा आहे, स्वच्छता सेवकच्या 3 जागा आहे, श्री कक्ष सेवक आयाच्या 2 जागा आहे। ही सर्व जाहिरात आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज सांगली या भरतीची। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलामुलींना फॉर्म भरता येते फक्त 10वी पासवर आणि 14 सप्टेंबर पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यात आलं होतं आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 4 ऑक्टोबर 2025 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आपली यामध्ये असणार आहे। ठीक आहे, आणि हे जर तुम्हाला संपूर्ण जाहिरात पाहिजे असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तर जॉईन करून घ्या टेलिग्राम ग्रुप, त्यावर आपण हे सर्व जाहिरात या ठिकाणी टाकलेली आहे। वयोमर्यादा 18 ते 38 वर्षापर्यंत ठेवण्यात आला आहे। त्याचबरोबर SC/ST कॅटेगरीसाठी अदूक झालं अनाथ झालं यांच्यासाठी 43 पर्यंत। आता यामध्ये निवड प्रक्रिया जर पाहिलं तर पेपरच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे। तर मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणितचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 200 मार्काचा हा पेपर असणार आहे, म्हणजे 100च प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे, 200 मार्काचा हा पेपर असणार आहे आणि 2 घंट्याचा टाइम आपल्याला पेपरसाठी भेटणार आहे। पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे।